नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहे यूट्यूब चॅनल माहिती पाहिजे. आता आम्ही निघालो आहे सातेरला आणि सातेरी तयारीसाठी आम्ही शिरशासरांचंच आवरण झाले. सगळ्यांच आवरण शिरशासरांचंच आवरण भाजी आमच्या संकट निघालेली आहे. त्यामुळे मजा दिवसानं फॅमिली प्लॅन झाला आमचा जायचा सातेरला. त्यासाठी आमची श्रीशा, श्रेयांशू आणि सिद्ध्या आवरून बसली. नाना पण संकट आले आणि आमची गाव संपल्यानंतर मुख्य वळणावर पायथ्याजवळ असणारे सातेरीचे मंदिर व उंच टेकडीवरती महादेवाचे मंदिर, त्यामुळे या ठिकाणचे नाव सातेरी महादेव मंदिर असे पडले. सातेरीचे मंदिर म्हणजे 7 देवींची मूर्ती, प्राचीन साधे बांधकाम असल्यामुळे उत्साही वातावरण. कोल्हापूरपासून पश्चिमेला अंदाजे 25 किलोमीटर उंच टेकडी ठिकाण म्हणजे सातेरी. आता आपण पोहोचलेलं आहे सातेरीमध्ये आणि सातेरी देवस्थानचे आपण आता निरीक्षण करणार आहे. मंदिरावर एका दगडात कोरलेली नंदी. कुठल्याही मंदिरात जाताना पहिल्यांदा शंकराच्या नंदीचे दर्शन घ्यायला लागते. असंच झालं, आम्ही पहिल्यांदा नंदीचे दर्शन घेतलं. किती अजब आहे ना की दगदगत्या जीवनातनं असा परिसर भेटणं, शांत प्रदूषणमुक्त परिसर असलेला उत्साह वातावरण. नंदीचे दर्शन झाल्यावर मंदिराच्या पायऱ्या चढत असताना आम्हाला विहिरीचे सुद्धा दर्शन भेटलं. ह्या विहिरीचं पाणी रंकाळ्यापर्यंत पण पोचले असं म्हणतात. देशात पूर्ण शंकराचे देवस्थान ही डोंगरात आणि उंच ठिकाणीच टेकडीवर असतात. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं ते देवस्थान डोंगराव किंवा टेकडीवर तयार करायचं, हे सगळं काम देवस्थान कमिटीच करत असते. आता काय रस्ते सगळीकडे झालेत, खरं त्यावेळी रस्ते नसल्यामुळे खडकाळ किंवा डोंगरातून पाणी नेऊन पूजा करणं किती अवघड काम असायचं. खरोखर मानलं पाहिजे, श्री क्षेत्र शंभू महादेव देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सगळं कार्यक्रम करण्यात येतात. कार्यक्रमामध्ये प्रसाद, प्रवचन असू दे सुद्धा हे सर्व कार्यक्रम घेण्यात येतं. मंदिर किती सालीचं आहे? पांडवकालीन. तुम्ही इथं पूजा करता? काय नाव? दररोज सकाळी देवपूजा असते. किती वाजता? 7 वाजता. याचं महात्मा काय आहे तसं मंदिराचं? नवसाला पावणार आहे. याचे महात्म्य सुद्धा मी पुजाऱ्याने विचारले तर पुजारी म्हणाले, नवसाला पावणारा देवस्थान म्हणजे सातेरी देवस्थान. आमची चिमुरी शीर्षा सुद्धा नंदीजवळ जाऊन ऐकाल ती काय त्याला सांगाल ती हेच मला समजत नव्हतं. मंदिरामध्ये टेकडीवर असल्यामुळे वारं इतकं होतं की एका जागेला स्थिर उभा राहता सुद्धा येत नव्हतं. वारं जास्त असल्यामुळे कडन पायपा, लोखंडी पायपा मारल्या होत्या, त्यामुळे कोण खाली घसरू नये यासाठी. कोल्हापूर म्हटल्यावर कसं दणक्यात काम असते, तसंच चला कोल्हापूर कैलास पर्वतावर म्हटल्यावर सातेरी महादेव मंदिर असंच आठवते. पांडवकालीन गुहेतील शिवलिंग म्हणजे सातेरी. सातेरी मंदिरला गेलं तर वाऱ्याला नाही म्हणायचं नाही, कारण वारं इतकं जोरात की माणूस इकडं तिकडं. मंदिराचं आश्चर्य म्हणजे एका शिळेमध्ये गुहा पूर्ण कोरलेली आहे. एक मोठा दगड आणि तिची गुहा तयार करायचं म्हटल्यावर चेष्टा आहे काय? आपल्याला एक डबर टॉयलेट जर भरायला लावले तर अर्धा लिटर घाम येते. मग मंदिर कसं कोरलं असेल आश्चर्यच वाटतं ना. श्रेयांशून घंटी वाजवली आणि सोबतीले असणारे श्री गणेशन देवीचे दर्शन आम्ही घेऊया म्हणून गुहेत शिरलो. पहिल्यांदा आम्ही गणपतीचे दर्शन घेतले. खरं आमच्या अगोदर भाविक लाखो संख्येने होते, म्हणजे डोंगळे होते. आश्चर्य म्हणजे प्राणीसुद्धा देवाला मानतात म्हणून तर दर्शन घ्यायला आलेत. खरं तर जगात आणि देशात सर्वात देवाला मानत असतील तर गणपतीला मानतात. पहिल्यांदा श्री गणेशचे नाव घेऊनच सगळ्या गोष्टी घडतात. करवीर तालुक्यातील शेवटचे टोक म्हणजे सातेरी पण ओळखलं जातं. श्री क्षेत्र शंभू महादेव देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट सातेरी यांच्या वतीने विविध कार्यक्रम घेतले जातात. कार्यक्रम म्हणजे काय? श्रावणच्या सोमवारी, महाशिवरात्री कीर्तन, प्रसाद आणि प्रवचन असे कार्यक्रम घेतले जातात. नवरात्री असणारे उपवाससुद्धा त्यावेळीसुद्धा कार्यक्रम घेतले जातात. आम्ही तरी उन्हाळ्या क्षणी गेलो होतो. पावसाळ्या क्षणी गेलं तर हिरवीगार, सगळे वातावरण हिरवीगार असते. हिरवीगार सह्याद्री डोंगर म्हणजे एका डोंगरावर गेले की 10 डोंगर दिसतात, म्हणजे वातावरण हिरवगार सगळं बघण्याजोगं असतं. तर मग येत आहे ना कोल्हापूर या अपरिचित ठिकाणी भेट द्यायला.